मुंबई शहर आणि उपनगरात अवकाळी पावसाचा इशारा. शुक्रवारपर्यंत हवामान ढगाळ राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट. पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज. पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता. नागपुरात येत्या 6 दिवसात गारपिटीसह काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता. कांजूरमार्गमधील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानं मुंबई महापालिकेचं दणाणलं धाबं. पर्यायी जागेकरता मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय असल्याचं चित्र. नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा घेतला निर्णय. फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. नवी मुंबई महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारं बनलं शहर. वीज बिल भरून देखील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच. पुणे पालिकेच्या तिजोरीत 49 कोटी जमा. बिलाची वाट न पाहता अनेक नागरिकांनी जमा केला कर. गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवा अशा नोटिसा. 30 मे पर्यंत रहिवाशांनी घरं आणि जागा रिकामी करण्याचे आदेश. पाकनं हवाई सीमा बंद केल्याचा विमान कंपन्यांना फटका. 500 कोटींच्या तोट्याचा एअर इंडियाला अंदाज. भारत पाक सीमेवर मोठी कारवाई. राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात. मुंबईतील वांद्रे, देवनार आणि दिंडोशीतील डेपोचा विकास बेस्ट प्रशासन करणार. राज्य सरकारनं दाखवला हिरवा कंदील.